तो फायदा असा की पूर्वी मी प्लॅन्टसाठी अँटीस्केलंट वापरत होतो. अँटीस्केलंटचं प्रमाण खूप लागायचं मला पूर्वी. पण जेव्हापासून मी हे ॲटोफिल कंडिशनर बसवले पाण्याचं, तेव्हापासून जवळजवळ म्हणजे आज मी तिला एक 2-5% फक्त मी अँटीस्केलंटचा वापर करतो. अँटीस्केलंटचा वापर हा जनरली आपले जे फिल्टर असतील किंवा मेम्ब्रेन असतील याच्यासाठी केला जातो. मेम्ब्रेन चोकअप होऊ नये. जनरली मेम्ब्रेन चोकअप कशामुळे होतात की तुमचं पाणी जे आहे, पाणी किती चांगलं आहे किंवा पाणी किती खराब आहे या माध्यमातून आपण अँटीस्केलंटचा मेम्ब्रेनसाठी वापर करतो. माझ्या पाण्यात क्षार मोठ्या प्रमाणात होते. सदर क्षार त्याच्यामुळं मला वेळोवेळी फिल्टर बदलावे लागायचे, मेम्ब्रेन वॉश करावं लागायचे. परंतु जेव्हापासून ही सिस्टीम बसवली तेव्हापासून जनरली मला तो संपूर्ण खर्च माझा थांबला. या सिस्टीममध्ये जे तुमचं क्षारयुक्त पाणी आहे, त्याचं क्षाराचं विघटन करण्याचं काम हे युनिट करतं आणि त्या माध्यमातून तुमची संपूर्ण पाईपलाईन असेल, तर नंतर तुमचे मेम्ब्रेन असतील, फिल्टर असतील, तर याच्यावर येणारा जो लोड आहे तर तो लोड मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं पाणी मिळतं. या सिस्टममधून पाणी फिरत असल्या कारणानं पाण्याला एक वेगळ्या पद्धतीची चांगली चव पण येते. त्याच पद्धतीनं आपण हे युनिट शेतीसाठी सुद्धा वापर केला पाहिजे किंवा घरातील तुमचे वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतील, फिल्टर असेल, पाण्याचं फिल्टर असेल किंवा तुमचं वॉशिंग मशीन असेल, तर या छोट्या छोट्या युनिटसाठी सुद्धा आपण या ॲटोफिल सिस्टीमचा वापर केला पाहिजे असं या तुम्ही आपल्याला सांगता.